वार्ताबाई मसीदास आहे, कामिनाबाई गायकवाड आहे. प्रिय प्रभू, या सर्व प्रियजनांना तुझं आरोग्य दे. बंधू शौवेल ठाकरे आहेत दे बापा, त्यांची आम्ही आठवण करतो. शौवेल ठाकरे यांना चालता फिरता येण्याची तू शक्ती देत आहे, बळ देत आहे, सुंदर आरोग्य तू त्यांना देत आहे, त्यासाठी उपकार मानतो. आमच्या वडील प्रियजनांसाठी आम्ही प्रार्थनेमध्ये नेहमीच आहोत दे बापा. आज देखील त्यांना प्रार्थनेमध्ये तुझ्यासमोर आम्ही उभं करतो. आम्ही नलिनीबाई मोजेस, आनंदीबाई पवार, सुप्रभाबाई नाथानी आहेत, सुशी अक्का आहेत, पद्माबाई साळवे आहेत, दुर्गाबाई वळवी, कौशल्याबाई सोनेरी आहेत, यांची आठवण करतो. आम्ही लवणे आंटींची आठवण करतो दे बापा, जे आरोग्य तू त्यांना पुरवित आहे, उपकार मानतो. सोबतच चांदेकर सिस्टर आहेत. ह्या सर्व प्रियजनांना आपलं आरोग्य दे. शिंपी सिस्टरांची आम्ही आठवण करतो दे बापा, त्यांना तो आपलं आरोग्य पुरव. मंडळीतल्या ह्या सर्व आजारी प्रियजनांच्या सोबतच आम्ही रेव्हरंड जी जयकर पाळकसाहेब यांच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू, पाळकसाहेबांना लागणारी शक्ती, लागणारं बळ दे. त्यांची काळजी घेत असताना त्यांच्या कुटुंब परिवारातील सदस्यांना तू सहाय्य कर. आणि पाळकसाहेबांच्या गौरवी सेवा कार्याला पुन्हा एक वार आम्ही आठवण करतो, कारण की प्रभू, तुझ्या पवित्र वचनाच्या सेवेद्वारे त्यांनी आम्हाला अनेक वेळेला भरलेला आहे दे बापा. आज तुझ्या या प्रिय दासासाठी मोठ्या विश्वासाने आम्ही प्रार्थना करत आहोत. डॉक्टरांच्या औषधोपचाराला तू गुण येऊ दे. आणि जी डॉक्टरांची दे बापा सराव आहे, जो अनुभव आहे, त्याच्या जोरावरती तू पाळकसाहेबांना आरोग्य दे. त्यांची शरीर प्रकृती अधिक तू मजबूत कर, अशी आम्ही विश्वासाने प्रार्थना करतो. आज जमलेली मंडळी पाळकसाहेबांसाठी प्रार्थना करीत आहोत. चांगलं आरोग्य प्रभू तू त्यांना दे. त्यांची काळजी घेत असताना घरातल्या प्रियजनांना तू सांभाळ. सोबतच अनिल त्रिभुवन आहेत, त्या प्रियजनांना तू आपलं आरोग्य दे. त्यांच्या पायाच्या दुखण्याला स्पर्श करून आरोग्य तू पुरव. सोबतच सुरेश ठाकूर आहेत, सतीश ठाकूर आहे, या दोन्ही बंधूंना दे बापा आपली कृपा दे, आरोग्य दे. मंडळी विश्वासाने त्यांच्यासाठी प्रार्थना करते. आणि जो उपचार हे प्रियजन घेत आहे, तो उपचार आशीर्वादित कर. सोबतच आम्ही शकुंतलाबाई पंडित आहेत, त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो दे बापा. या थंडी वाऱ्याच्या दिवसात त्यांना आरोग्य हवं आहे, ते तू पुरव. सोबतच आम्ही चेतना नाईक टीचर यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना आपलं आरोग्य दे, आपली कृपा आणि अनुग्रह पुरव. व त्यांच्या आरोग्यदायी जीवनाद्वारे प्रभू तू गौरविला जा. शालेय सेवा, संडे स्कूलची सेवा, क्वायरची सेवा दे बापा, अशा सर्व सेवा त्यांच्याद्वारे होत असताना तू त्यांना चांगलं आरोग्य द्यावंस, अशी विनंती करतो. सोबतच दे बापा, आम्ही प्रार्थना करतो मागील सप्ताहामध्ये वाघमारे कुटुंबामध्ये जो दुःखाचा प्रसंग घडला शिलास वाघमारेंच्या जाण्याने, दे बापा आमची प्रार्थना आहे त्यांच्या कुटुंब परिवारामध्ये असलेल्या सदस्यांना तू सहाय्य कर. आका आहेत, लेकरं आहेत, नातवंड आहेत, दे बापा ह्या सगळ्यांसाठी तुझी कृपा दे, तुझा अनुग्रह दे. जावाई आहेत, सुनबाई आहेत, नातवंड आहेत, सगळ्यांना दे बापा तू कृपा पुरव. आणि जी धन्य आशा आम्हाला ख्रिस्तामध्ये आहे, ती धन्य आशा आम्ही बाळगतो आणि या धन्य आशेवरती या प्रिय कुटुंबाला ठेवतो, कारण की ख्रिस्ताचं द्वितीय आगमन होईल आणि द्वितीय आगमनामध्ये आपल्या प्रियजनांना तो सोबत आणेल, हा आमचा विश्वास आहे. आणि म्हणूनच योहान 3:16ची आम्ही आठवण करतो व त्या वचनामध्ये सांगितलेल्या प्रत्येक शब्दाला आम्ही पुन्हा एक वार आठवण करून हीच आशा बाळगतो की ख्रिस्तामध्ये जे झोपी गेलेले आहेत ते पुन्हा उठतील आणि ते आम्हाला दिसतील. कारण की प्रभूजी, ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे त्यांना ही आशा आहे. या आशेवरती आम्ही कुटुंबियांना आणि मंडळीला तुझ्या हाती समर्पित करतो. सोबतच दे बापा, मंडळी आणि चर्चेची ही सर्व सेवा करत असताना प्रत्येक बंधू भगिनीला, सोशल कमिटीला तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करतो. त्यांचं सेवा कार्य आशीर्वादित कर. सोबतच विधी सर्व करणाऱ्या आमच्या सर्व वडील प्रियजनांसाठी, कारण की प्रभू हे पवित्र आणि गौरवी सेवा कार्य ज्या प्रिय बहिणींच्याद्वारे होत आहे ते तू आशीर्वादित कर. आणि सोबतच या मेणबत्तीच्या आगमन समयाच्या या सेवेसाठी ज्या आमच्या प्रिय बहिणी प्रभू मोठ्या सकाळीच या ठिकाणी येऊन व्यवस्था करतात, त्यांच्यासाठी आमची प्रार्थना आहे. त्यांचं सेवा कार्य तू आशीर्वादित कर, कारण मंडळीसाठी त्यांचं हे सेवा कार्य मोठं असं आहे. पडद्याच्या मागे जरी हे प्रियजन आहे तरी दे बापा तुझ्या प्रतिफळापासून ते मुकणार नाही, असा आम्ही विश्वास बाळगतो. सोबत दे बापा विविध घटकांना, विविध अंगांना तुझ्या हाती आम्ही देतो. मंडळीच्या द्वारे आणि संस्थेच्या द्वारे जे सेवा कार्य होत आहे ते आशीर्वादित कर. ख्रिस्त जन्मोत्सव आम्ही साजरा करणार आहोत, त्याकडे जात असताना प्रत्येक कार्यक्रम आणि प्रत्येक शिक्षक वर्ग, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक सभासद यांना आपापली सेवा करण्यासाठी तू शक्ती दे, बळ दे. व मंडळीसाठी व तुझ्या गौरवासाठी जे ते करतील ते तू आशीर्वादित कर. सोबतच वर्धापन दिनाची आम्ही आठवण करतो. या 21व्या वर्धापन दिनाकडे आम्ही जात असताना आम्ही रेव्हरंड बथवेल गावित पाळकसाहेबांसाठी मनपूर्वक आभार मानतो. तुझ्या या प्रियदासाचा आमच्याकडे येणं प्रभू तो आशीर्वादित कर. व पाळकसाहेबांच्या पाठी असलेला जो प्रदीर्घ
अनुभव पाळकीय सेवेचा आहे, पवित्र वचन शिकवण्याचा आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या लिखाणाच्याद्वारे अनेकांना थिओलॉजीचं शिक्षणसुद्धा मिळत आहे. देवबापा, आमची प्रार्थना आहे पाळकसाहेबांचं येणं आम्हासाठी आशीर्वादित कर व मंडळीसाठी जी तयारी ते करत आहे ती तयारी प्रभू करण्यासाठी पवित्र आत्म्याची कृपा त्यांना पुरव, मोकळीकता तू त्यांना दे आणि त्याद्वारे तुझं गौरव होऊ दे. आम्हा सगळ्यांना तू चालीव व आजच्या उपासनेद्वारे तुझा गौरव होऊ दे. सारा आदर मान महिमा तुला देतो आणि आजच्या उपासनेत पुन्हा एक वार तुझी शक्ती, बळ, कृपा आणि पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागतो. आम्हास तू चालीव. ही प्रार्थना धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सुमधुर नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला आपण दान घेऊया. दानार्पणासाठी मी क्वायरला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या. दानार्पणाचं गीत गायन करा व हे गीत होत असताना आणलेलं दान आपण प्रभूच्या भांडारात अर्पण करूया. विजय संगीत गीत नंबर 61 हे आपण करणार आहोत. विजय संगीत गीत नंबर 61. जगीतारक जन्माला, चला पाहू चला हो त्याला. जगीतारक जन्माला, चला पाहू चला हो त्याला. नृप वैभव घेऊन नाही की अन्य अलौकिक काही. नृप वैभव घेऊन नाही की अन्य अलौकिक काही. तो दीनच जन्मा आला, जगी दीना तारायाला. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. जरी सर्वतमाला सारी, तरी नाही प्रखर करधारी. जरी सर्वतमाला सारी, तरी नाही प्रखर करधारी. तो सौम्यच जन्मा आला, जगी पाप्या तारायाला. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. जरी शब्द देव जो होता, तो तनुला झाला धरिता. जरी शब्द देव जो होता, तो तनुला झाला धरिता. तरी दैव रूप नल्याला, प्रीती स्तव अमुचा झाला. जगी तारक जन्मा आला, चला पाहू चला हो त्याला. हे आकाशातून खाली, नवजीवन हो उडी घाली. हे आकाशातून खाली, नवजीवन हो उडी घाली. ह्या देह साठवून याला, जय येशू जय जय बोला. जगी तारक
चला पाहू चला हो प्याला चरितारक जन्म आला चला पाहू चला हो प्याला. या दानार्पणासोबतच ज्या प्रियजनांचे वाढदिवस आहे कृपया करून आपण सुचवा किंवा आपण पुढे येऊ शकता, जागेवर उभं राहू शकता. आपणासाठी प्रार्थना करण्यात येईल. मंडळीच्या यादीनुसार माझ्याकडे आहे आज एरिक संदीप वाघेला या बालकाचा पहिला जन्मदिवस आहे. त्याच्यासाठी प्रार्थना करूया. सोबतच सौ गीता वळवी टीचर, सौ रोहिणी जयकर टीचर यांचा आज जन्मदिवस आहे. मंडळीच्या वतीने आपणाला शुभेच्छा देतो. मंगळवारी विवियन मनोज नाथानी, समर्पित सुज्ञान वळवी. बुधवारी ॲडव्होकेट जी जी वसावे. गुरुवारी नितीन भरत वळवी, अनुग्रह फिरोज नाथानी. शुक्रवारी अविनाश मनोज गायकवाड. सोमंगल राकेश पंजाबी आणि सेल्विन विनोद पाडवी यांचा जन्मदिवस आहे. शनिवारी सौ सीमा अनुष त्रिभुवन. ह्या प्रियजनांचा वाढदिवस आहे. देवबाप या सर्व प्रियजनांचे जन्मदिवस आशीर्वादित करो. या दानार्पणासाठी आणि सोबतच जे वाढदिवस आहे त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. यासोबतच प्रियजन हो आपण बंधू संजोग कालू यांच्यासाठी प्रार्थना करूया. बंधू संजोग कालू हे उपचार घेत आहेत. सध्या औरंगाबादला त्यांनी उपचार घेतला, तर त्यांच्या आरोग्यासाठी नंदुरबार मंडळी आपण विश्वासाने प्रार्थना करूया. यासोबतच सचिन बागवान यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे. सतीश ठाकूर यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे. एरिक संदीप वाघेला याचा पहिला जन्मदिवस वाढदिवसानिमित्ताचं दान त्यांनी दिलेलं आहे. सोबतच राकेश पी झालटे यांच्याकडून दशमांश आहे, तो मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. तुळसाबाई सदानंद वळवी यांच्याकडून दशमांश आहे, उपकार स्तुतीचं दान आहे. समर्पित सुज्ञान वळवी वाढदिवसानिमित्ताने दान आहे, ते मी अर्पण करतो. वेलांती सुनील कोतक यांच्याकडून दशमांश आहे. सुनीता मनोज वळवी यांच्याकडून दशमांश आहे. माया विक्रम सिंग वळवी यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे, ते मी प्रभूच्या भांडारात टाकतो. सो शारदाबाई सुरेश गावित फॅमिली राहणार जैन कॉलनी नंदुरबार यांच्याकडून दशमांश आहे. श्रीमती आशालता प्रभाकर चांदेकर यांच्याकडून दशमांश आहे. सोबतच डॉक्टर प्रीतीबेनहर पवार यांचा जन्मदिनानिमित्ताने उपकार स्तुतीचं दान आहे. डॉक्टर जॉन यशवंत पंडित यांच्याकडून आहे, ते मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. पंजवानी सिस्टर आहेत, त्यांच्याकडून उपकार स्तुतीचं दान आहे. सोबतच योहान साखरे यांच्याकडून उपकार स्तुती आहे. रिचा रेखा अभिजित वळवी, चांगलं आरोग्य मिळालं. रिचा या बालिकेसाठी मंडळी आपण प्रार्थना करत होतात, प्रभूने उत्तर दिलं, यासाठी उपकार स्तुतीचं दान आहे. सोबतच विशाल विजय वळवी यांचा दशमांश आहे. शकुंतला पंडित यांच्याकडून दशमांश आहे आणि प्रतिभा अडाळगे यांच्याकडून दशमांश आहे, तो मी प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच आकाश सतीश ठाकूर यांच्याकडून दशमांश आहे आणि राकेश राजू पेंढारकर यांच्याकडून दशमांश आहे, तो प्रभूच्या भांडारात अर्पण करतो. सोबतच प्रार्थना विनंती आहे. बंधू राकेश राजू पेंढारकर यांचं कानाचं ऑपरेशन आहे, त्यांचं कानाचं ऑपरेशन आहे, तर आपण त्यांच्यासाठी प्रार्थनेत आठवण करूया. मी पठारे पाळकसाहेब आपणाला विनंती करेन, कृपा करून आपण पुढे यावं. दानार्पणासाठी, वाढदिवस व या प्रार्थना विनंत्यांसाठी आपण प्रार्थना करावी. प्रार्थना करू आपण. आमच्या पवित्र 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 आणि जीवन प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे. तुझ्या सर्व चांगुलपणाबद्दल, तुझ्या पावित्र्याबद्दल, सामर्थ्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तू असा अद्भुत परमेश्वर आमचा देव आहे आणि त्याची प्रजा होण्याचा अधिकार तू आम्हाला दिलास. तुझा आभार मानतो. आज परमेश्वर पित्या, आम्ही तुझा आभार मानतो, कारण तुझं नाव स्तवनी आहे, ज्या नावाचं आम्ही सतत स्तवन करावं, कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत ते नाव स्तवनी आहे. आणि म्हणून आज त्या श्रेष्ठ नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभू, आज या प्रभुवारी तू आम्हाला तुझी आराधना करण्यासाठी, तुझ्या समक्षतेमध्ये येण्यासाठी आम्हाला ही मौल्यवान संधी दिली. तुझा आभार मानतो. आज आम्ही तुला पुन्हा एक वार धन्यवाद स्तुती अर्पण करत असताना जी आराधना प्रभू गीतांच्याद्वारे तुझ्या प्रियांनी केलेली आहे आणि मंडळी म्हणून, तुझी वधू म्हणून
आम्ही तुला प्रसन्न करण्यासाठी, तुला आळवण्यासाठी जे काही प्रभू गीतं गाऊन तुझं स्तवन केलेलं आहे ते तू मान्य केलंस. तू स्तुतीस पात्र देव आहे आणि म्हणून आम्ही अधिक तुझी स्तुती करावी ही तुझी इच्छा आहे. प्रभू, आज सकाळी आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, कारण तू सर्व समर्थ देव आहे. तू आकाश पृथ्वी निर्माण केली आणि जग आणि जगातील सर्व काही तू निर्माण केलेलं आहे. तू म्हटलेलं आहे, सोनं माझं आहे, रूपं माझं आहे, मी ते निर्माण केलेलं आहे आणि जे तुझं आहे ते तू आम्हाला त्यामधून दिलेलं आहे. आणि म्हणून प्रभू, ज्या उत्तम देणग्या, जी उत्तम दानं तुझ्यापासून आम्हाला लाभलेले आहेत, त्यामधूनच आम्ही अल्पसं तुझ्या भांडारामध्ये आणलेलं आहे. कारण तुझा आदर आणि सन्मान आणि आम्ही करावा ही तुझी पवित्र आज्ञा आम्हाला तुझ्या वचनामध्ये दिलेली आहे. आणि म्हणून प्रभू, आज तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही रिक्त हस्ते न येता जे दानार्पण आणलेलं आहे, तुझ्या प्रिय लेकरांनी वेगळ्या प्रकारची उपकार स्तुती तुझ्या भांडारामध्ये टाकलेली आहे. ज्यांच्या जीवनामध्ये प्रभू कार्य केलेलं आहे, आरोग्य दिलेलं आहे, त्यांनी त्याबद्दल देणगी दिलेली आहे. ज्यांनी प्रभू आपल्या उत्पन्नाचा दशांश तुझ्या भांडारात आणलेला आहे, त्या सर्व प्रियांना तुझा आशीर्वाद दे. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, तू जे अभिवचन दिलेलं आहे की तुम्ही सर्व दशांश भांडारात आणा, याची प्रचिती घ्या. मी आकाश कपाटे उघडून तुम्हाला पुरून उरेल एवढा आशीर्वाद देतो की नाही? होय प्रभू, तू दिलेल्या अभिवचनाप्रमाणे आमच्या जीवनामध्ये करतोस, तुझे आभार मानतो. आणि म्हणून प्रभू, हे सर्व दशांश, हे दानार्पण, ह्या उपकार स्तुत्या आम्ही तुझ्या चरणापाशी अर्पण करतो. या सर्वांचा तू स्वीकार कर. ज्या भांडारामध्ये ते जातील ते भांडार तू समृद्ध कर आणि यामधून अनेक पवित्र जनांची सेवा व्हावी, अनेक आमच्या मंडळीच्या आध्यात्मिक गरजा भागवल्या जाव्यात, म्हणून त्याचा उपयोग होऊ दे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, मंडळीला देण्याची ही कृपा तू पुरवत आहे, तरी अधिक देऊन तुला संतुष्ट करण्यासाठी सर्वांचं तू सहाय्य कर. पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करतो, हे दानार्पण आणि त्यासोबत आमचं जीवित देखील तुला आम्ही अर्पण करतो. देवा, आज सकाळी आम्ही जे आजारी आहेत त्यांची आठवण करत असताना आम्ही संजोग कालू या भावासाठी प्रार्थना करतो. त्याची परिस्थिती जरी क्रिटिकल आहे, त्याच्या किडण्यांसाठी आमची प्रार्थना आहे की त्याला तू स्पर्श कर, आरोग्य दे. आणि डॉक्टर प्रभू त्याच्यावर उपचार करत असताना त्यांना योग्य सुबुद्धी, शहाणपण दे. आणि या भावाला तू आरोग्य देऊन त्याच्याद्वारे तुझं गौरव दे. आम्ही पुन्हा एक वार प्रभू आज सकाळी या तुझ्या पवित्र मंदिरामध्ये आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि त्या आशीर्वादामध्ये जो वाटा आहे दीर्घायुष्याचा, कारण प्रभू, या भूतलावर आम्ही जिवंत आहोत ही केवळ तुझी दया आहे आणि तुझी कृपा आमच्यावर तू केलीस, त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. म्हणून या सप्ताहामध्ये ज्यांचे जन्मदिवस आहे त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो की मागील संपूर्ण वर्षभर या प्रियांना तू सांभाळस, आरोग्य दिलंस. आणि या नवीन वर्षामध्ये पदार्पण होत असताना हे वर्ष या सर्वांसाठी आरोग्यदायी, आशीर्वादित कर. ज्यांचे नावं आमच्या समोर आलेले आहेत, एरिक संदीप वाघेला, गीता वळवी टीचर, सौरविनी जयकर टीचर, विवेन मनोज नाथानी, समर्पित सुज्ञान वळवी, ॲडव्होकेट जीजी वसावे, नितीन भरत वळवी, अनुग्रह फिरोज नाथानी, अविनाश मनोज गायकवाड, मंगल राकेश पंजाबी, सलविन विनोद पाडवी, सीमा निलेश अनोश त्रिभुवन, संजोग कालो, या सर्वांसाठी आमची प्रार्थना आहे. या सर्वांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ त्यांना तू आशीर्वादित कर आणि दिलेल्या अभिवचनाप्रमाणे त्यांना दीर्घायू कर आणि त्यांच्या आयुष्याचं तू कल्याण कर. पुन्हा एक वार देवबापा, जे वचन आज तुझ्या दासाच्याद्वारे आमच्या प्रति येणार आहे ते आमच्यासाठी आत्माने जीवन होऊ दे. पवित्र आत्म्याचा अभिषेक तू आपल्या दासाला कर आणि त्यांच्या मुखातून येणारं वचन आम्हा सर्वांना आशीर्वाद देणारं ठरू दे. पुन्हा एक वार प्रभू, हे दान आणि आम्ही सर्वजण तुझ्या स्वाधीन होतो. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, विवाह घोषणा आहे ती मी वाचतो. मान्य अध्यक्ष महोदय,
पाळकसाहेब, पंचमंडळ व सर्व सन्मान्य सभासदास प्रभू येशूच्या नावात सलाम. कळविण्यास आनंद वाटतो की माझी मुलगी चिसौका सुचेता संजय जाधव, राहणार नंदुरबार, हिचा विवाह चिरंजीव विनीत विलास पंडित, लेमन्स इव्हेंजलिकल फेलोशिप पुणे, राहणार अहिल्यानगर, याच्याशी दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी ठीक 5 वाजता फ्रँकलिन मेमोरियल चर्च नंदुरबार या ठिकाणी करण्याची योजिले आहे. तरी या विवाहास कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी मंडळीच्या अध्यक्ष महोदयास किंवा मंडळीच्या पाळकास कळवावे. आपल्या प्रार्थनेत या विवाहाची आठवण ठेवावी. वधूवरास आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती. ख्रिस्तात आपला विश्वासू श्री संजय एस जाधव, सौ नंदा एस जाधव. विवाह घोषणेची ही 3री वेळ. सोबतच प्रियजन हो, आपणाला नाताळाची कार्यक्रम पत्रिका दिलेली आहे. त्यामधील ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्या मी आपणासमोर वाचतो. सोबतच व्हॉट्सॲप ग्रुपला ही पत्रिका दिलेली आहे व आपणा सगळ्यांना हातामध्ये ह्याची प्रत दिलेली असताना ख्रिस्त जन्मोत्सव कार्यक्रम दिनांक 30 नोव्हेंबर 2025 ते 1 जानेवारी 2026. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिलाय, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. यशया 9:6. दिनांक आजची 7/12. आपण आगमनाचा हा 2रा रविवार घेत आहोत. सकाळी 9ला आपण चर्चमध्ये जमलोत. 14/12/2025 सकाळी 9 वाजता आगमनाचा 3रा रविवार. आनंदाची मेणबत्ती असेल आणि वचनाची सेवा अनुपळवी करतील. 21/12 रविवार सकाळी 9 एस ए चर्च आगमनाचा 4था रविवार आणि प्रीतीची मेणबत्ती असेल. रविवारची भक्ती, चर्चचा वर्धापन दिन व मंडळी सभासदांना नाताळाचं बक्षीस वाटप बॉयज हॉस्टेल या ठिकाणी होईल. वक्ते असणार आहेत रेव्हरंड बथवेल गावित, मुंबई. 22/12/2025 सोमवार सायंकाळी 7 दोधाळे शिवार संडे स्कूलचा कार्यक्रम. पास्टर मनीष वळवी व संडे स्कूल शिक्षक. 25/12/2025 गुरुवार सकाळी 8 वाजता एस ए चर्च नाताळाची भक्ती अनुपळवी वचनाची सेवा करतील. सायंकाळी 6:30 वाजता एस ए चर्च प्रांगणामध्ये चर्च क्वायर आणि जे ग्रुप्स असतील त्यांचं गीत गायन त्या ठिकाणी असेल. तर जे ग्रुप्स आहेत आणि चर्च क्वायर आहे आपण त्या ठिकाणी गीत गायन करावं. 26/12/2025 शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता एस ए चर्चच्या प्रांगणामध्ये नाताळाचा कार्यक्रम होईल आणि संडे स्कूल कार्यक्रम करतील. कुसुम व्यास, तृषिता वळवी आणि मनीषा झालटी टीचर असतील. 27/12 शनिवार सायंकाळी 6:30 एस ए चर्चच्या प्रांगणात संडे स्कूलचा कार्यक्रम. मनीष पाडवी, रीना पाडवी आणि श्वेता वळवी टीचर असतील. 28/12 सकाळी 9 वाजता रविवारची भक्ती रेव्हरंड LP वळवी पाळकसाहेब वचनाची सेवा करतील. दुपारी 12:30 वाजता बॉयज हॉस्टेल या ठिकाणी मंडळीचं प्रीतीभोजन असेल. मिस मार्था अक्का, मनोज पवार व सोशल कमिटी. आणि सायंकाळी 6:30 वाजता चर्चच्या प्रांगणामध्ये महिला मंडळाचा कार्यक्रम, फन अँड गेम्स, मार्था अक्का व जुलियान अक्का गायकवाड आणि चर्च क्वायर असेल. 29/12 सोमवार सायंकाळी 6:30 एस ए चर्च प्रांगण संडे स्कूल तरुण संघ कार्यक्रम. वंदना पवार, चेतना नाईक, स्नेहलता जांबिलसा, रुचिता डोंगरे, सत्यजित नाईक, सेबेस्टिन जयकर. 30/12 मंगळवार सायंकाळी 6:30 KG सेक्शन या ठिकाणी आनंद मेळावा, महिला मंडळ आणि इतर त्या ठिकाणी असतील. 31/12 बुधवार रात्री 8 ते 10 एस ए चर्च प्रांगण वॉच नाईट सर्व्हिस व बक्षीस वितरण समारंभ. सेवक वर्ग व चर्च कार्यकारिणी त्या ठिकाणी वक्ते असतील आणि चालक रेव्हरंड अनुपळवी असतील. 1/1/2026 गुरुवार सकाळी 9 वाजता एस ए चर्च 9 वर्षाची भक्ती आणि या भक्तीमध्ये वचनाची सेवा रेव्हरंड जी जयकर असतील. परंतु आरोग्य बरं नसलं तर वचनाची सेवा रेव्हरंड अनुपळवी करतील. वरील कार्यक्रमांसाठी कृपया आपल्या कौटुंबिक प्रार्थनेत आठवण ठेवावी. कॅरल ग्रुपने प्रारंभ करीत असताना आपलं संपूर्ण दान नाताळाच्या दिवशी चर्चमध्ये अर्पण करावं. आनंद मेळाव्यात महिलांनी आपली नावे 15/12/2000 पर्यंत श्री सेबेस्टिन जयकर यांच्याकडे नोंदवावीत. दिनांक 25/12 ते 1/1/2026 पर्यंत होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी श्री सेबेस्टिन जयकर, श्री सत्यजित नाईक, श्री अंजय वळवी, श्री मनोज पवार, श्री अविनाश सोनेरी, श्री राजेंद्र व्यास आणि तरुण संघ हे पार पाडतील. उपकार स्तुतीचे दान फ्रँकलिन चर्च वर्धापन दिन, नाताळ व 9 वर्षाच्या भक्ती दरम्यान घेतले जाईल. कृपया दिनांक 21 डिसेंबर 2025 फ्रँकलिन चर्चच्या वर्धापनासाठी मंडळीसमोर ₹2 लाखाचे उद्दिष्ट ठेवले असल्या कारणाने त्या उद्दिष्टपूर्तीसाठी आपले भरघोस दान भांडारात अर्पण करावे. दिनांक 25 डिसेंबर 2025 नाताळाची भक्ती सकाळी असल्या कारणाने 24 डिसेंबरला रात्री कोणीही कॅरल पार्टीने फिरू नये. सुवार्ता लँड चर्च नंदुरबार. या महत्त्वपूर्ण सूचना आहे.
या सूचनेच्या सोबतच मी चर्च सुटल्यानंतर सर्व संडे स्कूल शिक्षक, तरुण संघाचे सदस्य आणि तरुण संघाचे अध्यक्ष आणि क्वायर सभासदांना 10 मिनिटं थांबायची विनंती करेन, किंवा चर्च सुटल्यानंतर आपण 10 मिनिटं भेटून जावं, कारण की थोडंसं आपण यावरती चर्चा करूया. सोबतच जे कॅरल सिंगिंग ग्रुप फिरणार आहेत त्यांनी आपली नावं आमच्याकडे द्यायची आहे, म्हणजे कोणता ग्रुप कुठे फिरत आहे हे मंडळीला देखील कळेल. सोबतच प्रियजन हो, डेली ब्रेड आपण वाचता. डेली ब्रेड उपलब्ध आहे. 170 रुपये किंमत आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये आहे. कोणाला हवे असतील तर आपण आपली नावं देऊ शकता. सोबतच आज चर्च सुटल्यानंतर चर्चच्या दारामध्ये आपणा सगळ्यांना वर्धापन दिनाचं पाकिट दिलं जाईल. तर आपण सगळ्यांनी वर्धापन दिनाचं पाकिट घ्यावं व जी उद्देशपूर्ती आपली आहे ते उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण भरघोस दान प्रभूच्या भांडारामध्ये अर्पण करावं. या महत्त्वपूर्ण सूचना आपणा सगळ्यांसाठी आहे. विधीकडे जाण्यापूर्वी देवाच्या पवित्र वचनातून आपण ऐकणार आहोत. त्यासाठी आपण आपलं लक्ष प्रभूच्या वचनाकडे लावूया. आजचा जो आगमन समयाचा दुसरा रविवार आहे, या आगमन समयाच्या दुसऱ्या रविवारला शांतीची मेणबत्ती प्रज्वलित केली जाते. संपूर्ण जगतामध्ये जी सेकंड कॅन्डल पेटवली जाते तिला शांतीची असं म्हणतात. पहिली जी होती ती आशेची, आणि आता शांतीची मेणबत्ती आपण पेटवणार आहोत. आणि या मेणबत्तीचं प्रज्वलन करीत असताना शांती या विषयावर आज सकाळी देवाचं वचन आपण ऐकू आणि त्याच्यानंतर प्रभू भोजनाच्या मेजासमोर जाऊ. बिली ग्रॅहम यांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव आहे पीस विथ गॉड. फार जुनं पुस्तक आहे. मंडळीतल्या अनेक लोकांनी ते वाचलं असेल. आम्हीही ते वाचलं. फार सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये जे मार्गदर्शन आहे ते फार सुंदर आहे. पीस विथ गॉड या पुस्तकामध्ये मनुष्याच्या मनामध्ये जो संघर्ष चालत असतो त्याच्याबद्दल बिली ग्रॅहम यांनी लिहिलंय की मनुष्य बाह्यतकारी तर चांगला दिसतो, बोलतो, काम करतो, सगळं काही करतो, परंतु त्याचं जे आंतरिक संघर्ष चालू असतो तो फार भयंकर असतो. आणि हा जो आंतरिक संघर्ष आहे, ज्या वेळेला तुम्ही पवित्र शास्त्र वाचता, ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना करता, ज्या वेळेला तुम्ही मंडळीमध्ये सहभागिता घेता, आपोआप देवाची शांती तुमच्या मनामध्ये येते. आणि देवाची शांती तुमच्या मनामध्ये आली की आपोआप तुम्हाला देवाबरोबर शांती मिळायला लागते. एवढंच नव्हे तर येशू ख्रिस्त हा उद्धारणारा आहे हे आपण स्वीकारतो. आणि येशू ख्रिस्त उद्धारणारा हे स्वीकारल्यानंतर आमचा त्याच्यावर विश्वास बसतो. आणि आमचा त्याच्यावर विश्वास बसल्यानंतर आम्ही आमचं जीवन प्रभूला समर्पित करतो. बिली ग्रॅहम हे प्रसिद्ध प्रचारक होते, सुवार्तिक होते. सुंदर वचनं त्यांनी सांगितली. अरे बघा, पीस विथ गॉड म्हणजे देवाबरोबर असलेली शांती या पुस्तकाच्या द्वारे ते आपल्या अंतकरणातल्या शांतीला कसं उजागर करावं. आजपर्यंत हजारो लोकांनी हे पुस्तक वाचलं आणि ह्या पुस्तकाचं वाचून त्यांच्या मनाला शांती मिळाली आणि ते पवित्र शास्त्राकडे वळले. प्रियजन हो, ही जी शांती आहे ती तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये सुद्धा आहे. आणि ही जी शांती तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये आहे, ही शांती आमच्या अंतकरणात राज्य करण्यासाठी आम्हाला एक वचन वाचावं लागेल. ते मी तुमच्यासाठी वाचतो. त्यासाठी आपण कलसेकरास पत्रामध्ये जाऊ. 3 अध्यायाचं 15वं वचन वाचू. कलसेकरास पत्र 3 अध्यायाचं 15वं वचन. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो. तिच्याकरता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. देवाचं वचन काय म्हणतं की ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो. मग आता ह्याला थोडासा वेगळा प्रश्न करूया की माझ्या अंतकरणामध्ये कोणाचं राज्य चालू आहे? माझ्या अंतकरणामध्ये मी कोणाला प्राधान्य देत आहे? बघा, वचन काय म्हणतं की तुमच्या अंतकरणामध्ये राज्य करो. काय राज्य करो? तर ख्रिस्ताची शांती राज्य करो. मग प्रियांनो, आज तुमच्या आणि माझ्या मनामध्ये जर ख्रिस्ताची शांती आहे तर मग आमच्या चेहऱ्यावरती तो आनंद का नाही? तुमच्या आणि माझ्या मनामध्ये ख्रिस्ताच्या शांतीचं राज्य आहे तर मग आमच्या बोलण्यामध्ये नकारात्मक गोष्टी कशाला येतात? प्रत्येक गोष्टीला आम्ही निगेटिव्ह थॉट्सनी कशाला बघतो किंवा वाईट कल्पनेने कशाला बघतो? नाही बघायला पाहिजे ना. कारण वचन स्पष्टपणे म्हणतं की ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे. एक शरीर असे पाचारण्यात आलेले आहे याचा अर्थ काय? मंडळी. आज तुम्ही आणि मी या ठिकाणी 200-300 लोक जमलेलो आहोत तर एक शरीर आपण आहोत. आणि आमचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. मंडळीचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि मंडळी त्याची वधू म्हणून तुम्ही आणि मी आहोत.
मग तुम्ही आणि मी एका शरीराचे अवयव आहोत. आमचं मस्तक ख्रिस्त आहे आणि आमच्या मनामध्ये ख्रिस्ताची शांती आहे. असं असताना ती कृतज्ञता आता आम्हाला दाखवायला पाहिजे. कृतज्ञता दाखवणं म्हणजे काय, की कोणीतरी आम्हाला मदत केल्यानंतर आपण थँक्यू म्हणतो. कोणीतरी पाण्याचा पेला दिला, कोणीतरी आम्हाला काही प्रवासात मदत केली, आपण कृतज्ञता व्यक्त करतो की आमच्या अडचणीच्या वेळेत तुम्ही आम्हाला मदत केली. मग प्रियांनो, ही कृतज्ञता आमची गेली कुठं? आम्ही फार पूर्वी एक गीत गायचो की ख्रिस्ती बंधूंनो प्रकाश तमचा कसा कुठे लोपला, अंधाराचे राज्य भयंकर. प्रियांनो, ही ख्रिस्ताची शांती आज तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात आहे आणि ती कशी आहे? राज्य करणारी आहे. आज तुमच्या आणि माझ्या मनात ख्रिस्ताचं राज्य आहे. मग हे ख्रिस्ताचं राज्य तुमच्या आणि माझ्या मनात असताना कसल्याही प्रकारच्या चिंता आपल्या मनात करू नका, कसल्याही प्रकारचा अंधकार आपल्या मनामध्ये बाळगू नका. पवित्र शास्त्रामध्ये शांतीबद्दल फार लिहिलेलं आहे, पुष्कळ लिहिलेलं आहे. खरं तर प्रभू येशू ख्रिस्ताला दुसरं नाव म्हणजे शांतीचा राजकुमार असं म्हटलेलं आहे. आणि हा शांतीचा राजकुमार आम्ही म्हटलेला नाही आहे. यशया संदेष्टाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 500 ते 700 वर्ष अगोदर सांगितलेलं आहे की जो बाळ जन्माला येईल त्याला शांतीचा अधिपती असं म्हणतील. आता संडे स्कूलच्या लेकरांची आम्ही वटणं पाठांतर घेऊ, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सांगू की आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असं म्हणतील. मग ह्या शांतीच्या अधिपतीची शांती जी आहे ती काय साधीसुधी शांती नाही आहे. या शांतीच्या अधिपतीची जी शांती आहे ती राज्य करणारी आहे आणि ते राज्य म्हणजे आमच्या अंतःकरणावरती आहे. परंतु प्रियांनो, आता स्वतःचं सेल्फ एक्झामिनेशन करा किंवा स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आपण मेजासमोर जाणार आहोत, पण ती ख्रिस्ताची शांती माझ्या मनात आहे का? ती ख्रिस्ताची शांती माझ्या मनात असून पण जर मी अजूनही चिंता करतोय, अजूनही मी दगदग करत आहे, तर प्रियांनो, हे वचन कुठंतरी आम्ही आमच्या मनाला लागूकरण केलं नाही. शांतीबद्दल ज्या व्याख्या पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहे त्या व्याख्येमध्ये एक व्याख्या तुमच्यासमोर मी वाचतो. ती इफिस्करास पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आहे. हिला शांतीची व्याख्या असं अनेक लोक म्हणतात. इफिस्करास पत्र 2ऱ्या अध्यायाचं 13 आणि 14 वचन बघा. इफिस 2, 13 आणि 14. परंतु जे तुम्ही पूर्वी दूर होता ते तुम्ही आता ख्रिस्त येशूच्या ठाई ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे जवळचे झाले आहात, कारण तोच आमची शांती आहे. त्याने दोघांना एक केले आणि मधली आडभिंत पाडली. आज मेजासमोर जाणार आहोत, त्याच्या रक्ताच्या योगे त्याने आम्हाला जवळचं केलेलं आहे आणि तोच आमची काय आहे? शांती आहे. आज शांतीची व्याख्या जगामध्ये वेगवेगळ्या आहेत. मी पुढे आपल्याला सांगेल की जग शांतीच्या व्याख्येबद्दल काय सांगतं. परंतु सर्वप्रथम आपण हे बघूया की पवित्र शास्त्र शांतीच्या व्याख्येबद्दल काय सांगतं. तर आम्हाला देवाने जोडलं हीच खरी शांती आहे. आज मानसिक शांती किंवा समाधान आहे, आरोग्य आहे, याला शांती म्हणता येणार नाही. बिली ग्राम यांच्या पीस विथ गॉड ह्या पुस्तकामध्ये त्यांनी एक उदाहरण सांगितलं की एक महिला आपल्या घरामध्ये बसलेली आहे, तिच्या हातामध्ये एक सुंदरसं पुस्तक आहे, ती पुस्तक वाचत आहे. तिच्या घरामध्ये सर्व प्रकारच्या आलिशान वस्तू आहेत, तिला ऐशो आरामाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत, बाहेर स्विमिंग पूल आहेत, सुंदरशी झाडं आहेत आणि सुंदर असं गिरी सौंदर्य आहे, सगळं काय आहे. आणि ती पुस्तक वाचते. त्या पुस्तकाचं नाव आहे समाधानी कसे राहावे किंवा आनंदी कसे राहावे. प्रियांनो, एवढं सगळं असताना शांती नाही आहे, समाधान नाही आहे. खरी शांती काय आहे की तुम्ही आणि ख्रिस्त जोडले जावे, तुमचं आणि ख्रिस्ताचं नातं जोडलं जावं, हीच खरी शांती आहे. या व्यतिरिक्त शांती जी जगामध्ये आहे ती फक्त काही काळ टिकणारं समाधान आहे. आज शांती शोधण्यासाठी आपण काय काय करतो? गाणे ऐकतो, म्युझिक ऐकतो, काहीतरी चलचित्र बघतो, काहीतरी पुस्तक वाचतो. परंतु ते वाचून झाल्यानंतर किंवा ते पाहून झाल्यानंतर परत शांती संपते. मग प्रियांनो, तुमचं आणि ख्रिस्ताचं जर नातं जोडलंच गेलं नाही तर त्या शांतीचा अनुभव येणार नाही. म्हणून आज फार मनापासून आपणाला सांगतो की ख्रिस्ताबरोबर जोडले जा, कारण की जो ख्रिस्ताबरोबर जोडला जातो त्याला शांती आहे, कारण तोच आमची शांती आहे. तो ख्रिस्त तुमची आणि आमची शांती आहे. ह्याच पुस्तकामध्ये म्हणजे इफिस्करास पत्रामध्ये आता थोडं खाली या, 4थ्या अध्यायाचं 3रं वचन बघा. इफिसचंच पवित्र शास्त्र समोर ठेवा, 4थ्या अध्यायाचं 3रं वचन बघा. आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा. आत्म्याच्या द्वारे
शांतीचं ते बंधन आहे. ह्याच पुस्तकात म्हटलंय, म्हणजे इपिसमध्ये म्हटलंय की तुमच्यावरती पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात आलेला आहे. आणि हा पवित्र आत्म्याचा शिक्का तुमच्यावरती मारण्यात आलेला असताना आत्म्याच्या द्वारे आता आम्हाला बंधन आहे, शांतीचं ते बंधन आहे आणि ते राखण्यासाठी झटायचं आहे. म्हणजे पहिली गोष्ट, तुमचं आणि ख्रिस्ताचं नातं झालं पाहिजे. तुमचं आणि ख्रिस्ताचं नातं झाल्यानंतर ते नातं घट्ट व्हायला पाहिजे. बघा वचन काय म्हणतं, बांधले जावे, झटत जा त्याच्यासाठी. तुमचं आणि ख्रिस्ताचं नातं शांतीचं नातं आहे आणि हे शांतीचं नातं झटावं लागेल. आपल्याला केव्हा झटावं लागतं, केव्हा मेहनत करावी लागते? एखादी गोष्ट प्राप्त करायची तेव्हा मेहनत करावी लागते. त्याला आपण म्हणतो की मी खूप झटलो, खूप मेहनत केली. जसं एखादी डिग्री, एखादा डिप्लोमा मिळवण्यासाठी आमची लेकरं 8-8, 10-10 तास अभ्यास करतात आणि ते मग रिझल्ट मिळाल्यानंतर म्हणतात की आम्ही खूप झटून अभ्यास केला म्हणून हे आम्हाला मिळालं. प्रियांनो, ह्या शांतीच्या प्राप्तीसाठी ख्रिस्तासाठी तुम्ही झटा. तो ख्रिस्त तुमच्या अंतःकरणात यावा, ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात यावी, हे महत्वाचं आहे. आता ह्याच इफिस्करास पत्राच्या 6व्या अध्यायाकडे जा आणि 15वं वचन बघा. 6वा अध्याय आणि वचन 15 बघा. त्यात काय म्हटलेलं आहे, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. शांती काय आहे? सुवार्ता आहे. आणि ही शांतीची जी सुवार्ता आहे ती तुमच्या पायी चढवा. प्रियजन, ख्रिस्ताशी जोडले जा, ख्रिस्तासंगती जोडण्यासाठी झटत जा आणि ख्रिस्तासंगती जोडले गेलेले आहात तर ती सुवार्ता सगळ्यांना सांगा. आज तुम्हाला आणि मला ती शांती मिळालेली आहे. आपल्याकडे बघितल्यानंतर अनेक लोक म्हणतात की तुम्ही वेगळे दिसतात, तुम्ही वेगळे वागतात, तुम्ही वेगळे बोलतात. का हे घडतं? कारण की आमच्या अंतःकरणात तो ख्रिस्त आहे. ज्या ज्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताला जोडलं गेलेलं आहे तो व्यक्ती त्याच्याशी जडलेला आहे, झटत आहे आणि आता तो शांतीची सुवार्ता सांगत आहे. परंतु प्रियानो, जग तसं नाही आहे. जगाची शांतीबद्दल फार वेगळी व्याख्या आहे. एक प्रसिद्ध मनसोपचार तज्ज्ञ आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर उदय पारिख. हे डॉक्टर उदय पारिख जे आहेत ते भारतीय मनोविज्ञान संस्थेचे जनक आहे. हा काही साधा व्यक्ती नाही आहे. संपूर्ण आपल्या भारतीय मनोविज्ञान संस्थेचा जो जनक आहे तो व्यक्ती म्हणजे डॉक्टर उदय पारिख असं म्हणतात की मानसिक संतुलन आणि ताण नियंत्रणात असणे म्हणजे शांती. काय आहे? मानसिक संतुलन आणि ताण नियंत्रणात असणे म्हणजे शांती. मग प्रियांनो, शांती का नाही? मानसिक संतुलन बिघडलं म्हणून शांती नाही, किंवा मनामध्ये ताण आलेला आहे म्हणून शांती नाही, आमच्यावरती आमचं स्वतःचं नियंत्रण नाही म्हणून शांती नाही. काही अंशी जगाच्या या अभ्यासाकडे बघता हे ठीक दिसतं, परंतु दुसऱ्या बाजूला बायबल काय शिकवतं आम्हाला? ती शांती येशूच्या द्वारे आहे. मग एकच उपाय आहे, येशूशी जोडले जा. कारण जो येशू संगती जोडला आहे त्याच्या अंतःकरणात ख्रिस्ताची शांती राज्य करते. आणि ही राज्य करणारी जी शांती आहे ती आमच्या जीवनामध्ये अशी प्रखरतेने जाणवते की त्याला दुसरा पर्याय नाही आहे. ती शांती अशी मनामधून उचंबळून येते, दिसून येते. प्रियांनो, ही उचंबळून किंवा दिसणारी जी शांती आहे ती शांती कधी कधी आमच्या मनुष्य स्वभावामुळे निघून जाते. तर आमच्या जीवनामधली जी शांती आहे ती निघून जाण्याचं एक फार प्रमुख कारण आहे आणि ते प्रमुख कारण आम्हाला यशया संदेष्टाने दाखवलेलं आहे. कृपा करून आपण यशया 59 आणि वचन 2 हे आपल्या बायबलमध्ये काढून ठेवा. यशया 59 आणि वचन 2. शांती आमच्या मनातून का जाते? ख्रिस्ताचं राज्य तर आमच्या मनामध्ये आहे, शांती आमच्या मनात आहे. एकच कारण आहे शांती निघून जाण्याचं. यशया 59:2. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव ह्यांच्यामध्ये आडभिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकांमुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. प्रियांनो, हेच एक मूळ कारण आहे आमच्या अंतःकरणातली शांती निघून जाण्यासाठी. आमचे अपराध. आणि आमचे अपराध काय आहे तर ते आम्हालाच ठाऊक आहे. आडभिंतीप्रमाणे आहेत ते देवासमोर. आणि म्हणूनच आमच्या या पातकामुळे देव आम्हाला दर्शन देत नाही, आमचं ऐकत नाही. खूप सारे विश्वासणारे म्हणतात की आम्ही प्रभूला मागतो परंतु प्रभू आम्हाला देत नाही. 2 गोष्टीमुळे देत नाही. एक तर आमची पातकं आणि दुसरं म्हणजे परमेश्वराचा वेळ. उपदेशक म्हणतो की प्रत्येक गोष्टीसाठी उचित काळ, उचित समय नेमलेला आहे. तुमच्या प्रार्थना विनंत्या प्रभू समोर त्या वेळेला मांडतात. देव त्याच्या वेळेनुसार त्याचं उत्तर देईल
आणि दुसऱ्या बाजूने स्वतःचं आत्मपरीक्षण हे केलं पाहिजे की माझी पातकं आडभिंतीप्रमाणे तर झाली नाही ना. आज प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये दगदग दिसून येते, चिंता दिसून येते. एकच कारण आहे, ती शांती त्याने कुठंतरी हरवलेली आहे, कुठंतरी निघून गेलेली आहे. आणि ही शांती निघून जाण्याचं मुख्य कारण म्हणजे पाप आहे. आदाम आणि हवेने पाप केलं हे आपणाला ठाऊक आहे. आणि पाप ही साधी गोष्ट होती, त्यांनी आज्ञा मोडलं. देवाने त्यांना सांगितलं होतं बागेतल्या त्या मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका. परंतु त्यांनी स्पर्श केला, त्यांनी खाल्लं, आदामाला सुद्धा दिलं. आणि त्यांनी नुसती एवढी गोष्ट केली, देवाची आज्ञा मोडली. देवाचं आज्ञा मोडणं म्हणजे पाप आहे. आज्ञाभंग ज्या वेळेला आम्ही करतो त्यावेळेला आमच्या अंतःकरणातली शांती निघून जाते. का निघून जाते? कारण की गलतीकरास पत्र 22व्या अध्यायामध्ये आम्हाला गलती 3:22 मध्ये आम्हाला सांगितलेलं आहे की आत्म्याची जी फळं आहे, प्रीती, शांती, आनंद, सौम्यता, लीनता, इंद्रिय दमन, मग त्याच्यामध्ये शांती हे पवित्र आत्म्याचं फळ आहे. मग ज्या वेळेला तुम्ही आणि मी देवाची आज्ञा मोडतो त्यावेळेला आपोआप ही शांती बाजूला निघून जाते. प्रियजन हो, ही गंभीर गोष्ट आहे. म्हणून आपण आपल्या मनामध्ये सुद्धा कधी वाईट विचार करू नये. कारण की मत्तई 5:28 काय म्हणतं की कोणा स्त्रीकडे बघून कामिच्छाचं जर वासना केली तर ती पाप आहे. ख्रिस्ताने स्पष्टपणे म्हटलं. मग प्रियांनो, आमच्या मनातली शांती निघून जाण्याचं हे एक मुख्य कारण आहे. ह्या जगामध्ये मनुष्याच्या द्वारे पाप जगात आलं आणि ह्या पापाला दूर करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याने पापाची सत्ता संपुष्टात आली. ह्या पापाचा परिणाम आज मनुष्याच्या जीवनामध्ये दिसून येतो, परंतु येशूचं रक्त आम्हाला त्या पापापासून शुद्ध करतं. आज आपण मेजासमोर जाणार आहोत. आपणाला प्रोत्साहन देत असताना ह्या पवित्र वचनातून मी आपणाला हेच सांगेल की ख्रिस्ताचं राज्य तुमच्या अंतःकरणामध्ये. एक वचन आपणासाठी वाचतो, 1 योहान 1 अध्याय आणि वचन 7. 1 योहान 1:7. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. शांती का निघून जाते? पाप करतात म्हणून निघून जाते. मग या पापाला कोण दूर करतं? येशूचं रक्त पापापासून शुद्ध करतं. म्हणून प्रियजन हो, विधी म्हणजे फक्त विधी नाही आहे. विधी म्हणजे गंभीर गोष्ट आहे. विधी म्हणजे आमच्या पातकांची सुटका झालेली आहे हे येशू ख्रिस्ताने दाखवलेलं आहे. बघा, वचनाचा शेवटला भाग आम्हाला स्पष्टपणे काय म्हणतो की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. आज्ञाभंग हे मनुष्याच्या जीवनामध्ये आलं, पाप मनुष्याच्या जीवनामध्ये आलं आणि हे पाप जे आलं ते मनुष्याला देवाच्या शांतीपासून दूर करतं. मग या शांतीला आमच्या अंतःकरणात प्रस्थापित करण्यासाठी येशूने रक्त सांडवलं. वधस्तंभावरती त्याने रक्त सांडवलं, आमच्या पातकांची क्षमा झाली आणि आज ती शांती तुमच्या आणि माझ्या मनामध्ये आहे. बरं, पाप म्हणजे नेमकं काय? पहिलं तर झालं की देवाची आज्ञा मोडणं म्हणजे पाप. पण पाप म्हणजे चांगलं करणं कळत असून जर आपण ते करत नाही ते सुद्धा पाप आहे. जर कोणाला हवं असेल तर आपण रेफरन्स लिहून शकता. ते आम्हाला याकोबाच्या पत्रात 4 अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये दिसून येतं की आम्हाला चांगलं करणं कळतं परंतु तसं वागत नाही तर ते पाप आहे. दुसरी गोष्ट नीती 18:21 हे पण आपण लिहून घेऊ शकता. अपशब्द करणं, चुगली करणं, खोटं बोलणं हे पण पाप आहे. नीती 18:21. आता वेळेअभावी आपण ते बघणार नाही, आपल्या संग्रही फक्त हे राहू द्या. प्रियांनो, पाप शांती दूर करतं, त्याला दुसरा पर्याय नाही आहे. आमच्या जीवनातली शांती दूर करण्यासाठी एकच गोष्ट आहे, ते म्हणजे पाप. आणि या पापाच्या ज्या सब पार्ट आहेत पापाचे ते आहे अवाज्ञा करणे, आज्ञा मोडणे, चांगलं करणं कळत असून तसं न वागणे, चुगली करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मूर्तीपूजा करणे. मूर्तीपूजा करणं हे देखील पाप आहे. आणि ह्या पापाच्या अधीन जर आम्ही झालो तर प्रियांनो अवघड गोष्टी घडतात. कायनाने पाप केलं नाही का? सोबतच नोहाच्या काळातल्या लोकांनी पाप केलं. त्यांच्या पापाकडे देवाला बघून किळस वाटली आणि देवाने त्या काळातल्या सगळ्या पिढीला नष्ट केलं, फक्त नोहाला वाचवलं. एकच गोष्ट होती, ते म्हणजे पाप. नोहाच्या घरात शांती दिसते का आम्हाला? हां, कारण की सगळ्या लोकांचा नाश झालेला आहे, नोहाचं कुटुंब वाचलेलं आहे. पुढे थोडंसं तुम्ही जाल तर सदोम आणि गमोराच्या लोकांचा देवाने अग्नी पाडून नाश केला. पाप. त्यांच्यामध्ये शांती बिलकुल नाही आहे.
निघून गेली त्यांच्या जीवनातली शांती. लोकांनी वासरू केलं. इस्रायली लोक ज्या वेळेला बाहेर निघाले त्यावेळेला त्यांनी वासरू केलं आणि ह्या वासराच्या द्वारे ते नाचू बागडू लागले असं म्हटलेलं आहे. कुठं गेली त्यांच्या मनातली शांती? संपून गेली. थोडंसं तुम्ही पुढे जाल तर यहुदा इस्कारियोतचा विचार करा. यहुदा इस्कारियोत ह्याने येशू ख्रिस्ताला धरून दिलं. त्याच्या मनामध्ये शांती नाही आहे. त्याला शांती लाभली का? त्याला लागलं की अरे मी येशू ख्रिस्ताला म्हणजे निर्दोष जीवाला मी धरून दिलं असे शब्द त्याने वापरले. त्याच्या मनातली संपूर्ण शांती निघून गेली. प्रियजन हो, आमची पातकं ही आम्हाला शांतीपासून दूर घेऊन जातात. मग आमच्या पातकीय स्वभावाला नियंत्रणात ठेवण्यासाठी देवाचं पवित्र वचन आहे. प्रार्थना करा, देवाचं वचन दररोज वाचा. देवाचं वचन काय सांगतं ते शुद्ध आणि पवित्र जीवन जगा. अजून एक उपाय तुम्हाला सांगतो की ही अजून एक गोष्ट मनुष्याच्या जीवनात आहे जी आम्हाला शांतीपासून दूर ठेवते. ती आहे फिलिप्पियरास पत्रामध्ये. फिलिप्पियरास पत्र अध्याय 4 वचन 6 आणि 7. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टीविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. म्हणजे ख्रिस्त येशूच्या ठायी आमचे विचार राखले जातील, आमचं अंतकरण राखलं जाईल. आमच्या बुद्धीच्या पलीकडे असलेली जी शांती आहे ती आमच्या अंतकरणात राज्य करेल. प्रियांनो, मग शांती का नाही आमच्या मनात? का निघून जाते शांती? वरचं वचन बघा, 6 मध्ये सांगितलं आहे. आम्ही चिंताक्रांत होतो, आम्ही प्रार्थना करत नाही, आभार प्रदर्शन करत नाही, देवाला कळवत नाही. म्हणून बघा 6वं वचन काय म्हणतं की सर्व गोष्टीविषयी आम्हाला प्रार्थना करायची आहे, विनंती करायची आहे, आभार प्रदर्शनासह देवाला कळवायचं आहे. पण मग आम्ही आभार प्रदर्शनासह देवाला कधी कळवतच नाही. मग आम्ही देवाला कळवतच नाही म्हणून त्याने दिलेली शांती तुमच्या आणि माझ्या अंतकरणात राहत नाही. मग ज्या ज्या वेळेला तुम्ही प्रार्थनेला बसता त्यावेळेला ह्याची आठवण करा की आम्हाला चिंता न करता प्रार्थना करायची आहे. आम्ही कळवायला पाहिजे आमच्या प्रभूला. परमेश्वराला कळत नाही का? हो, कळतं. परमेश्वराला सगळं कळतं. परंतु परमेश्वराची अपेक्षा असते की माझ्या लेकराने माझ्याकडे मागावं, माझ्या लेकराने माझ्याकडे प्रार्थना करावी आणि मी त्याच्या प्रार्थनेला उत्तर देईल. प्रियांनो, ख्रिस्ताने दिलेली शांती तुमच्या अंतकरणामध्ये ख्रिस्ताच्या ठायी राहते आणि ही देवाने दिलेली शांती तुमच्या अंतकरणात राहते ज्या वेळेला तुम्ही आभार प्रदर्शनासह आपल्या विनंत्या देवाला कळवता. खूप सारे प्रियजन आहे जे आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवत नाही. हन्नेचं उदाहरण बघा. ज्या वेळेला तिला लेकरू होत नव्हतं, पनिन्ना तिची सवत तिला चिडवत होती. एल्काना तिचा पती दरवर्षी तिला मंदिरामध्ये घेऊन जायचा. एली याजकाने ज्या वेळेला तिच्याकडे बघितलं त्यावेळेला तो म्हणाला की तू नशा केलेला आहे. ती म्हणाली की नाही, मी मनस्वी विवळ झाली, मला फार वेदना होत आहे म्हणून मला माझ्या तोंडून शब्द निघत नाही आहे. आणि तिने आभार प्रदर्शनासह प्रभूला प्रार्थना केली. पुढच्या वर्षी तिला लेकरू झालं. 1 वर्षानंतर त्याच लेकराला तिने मंदिरात समर्पण केलं आणि तोच मुलगा पुढे जाऊन शमूएल संदेष्टा बनला. प्रियानो, ज्या वेळेला आभार प्रदर्शनासह तुम्ही प्रार्थना करतात त्यावेळेला उत्तर मिळतं, त्यावेळेला तुमच्या जीवनात शांती येते. आमच्या जीवनातली शांती का निघून जाते? कारण आम्ही आभार प्रदर्शनासह कधी प्रार्थनाच परमेश्वराला करत नाही. आमच्या प्रार्थना हे दे, ते दे किंवा असं कर, तसं कर असतात. प्रभूच्या प्रार्थनेत प्रभूने काय शिकवलं? तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ शिकवलं ना. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. मग आज आपण जेही करता तर प्रभूची इच्छा असली तर असं होईल असं म्हणा. ज्या वेळेला जो श्रीमंत व्यक्ती ज्याने कोठारं बांधली म्हणतो की हे माझ्या जीवा, खा पी मौज कर, तुला पुष्कळ वर्ष पुरेल असं भांडारात साठवून ठेवलाय. परमेश्वर त्याला म्हणतो की आज रात्री तुझा प्राण घेतला जाईल, तर हे कोणाचं होईल? तर प्रभूची इच्छा असली तर आपण करू असं म्हणा. प्रियांनो, आमच्या मनातली शांती जाण्याचं दुसरं कारण म्हणजे आम्ही आभार मानून कधी प्रार्थना करत नाही. यिर्मया 33:3 सगळ्यांचं तोंडपाठ वचन आहे. मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाही अशा गहन गोष्टी तुला शिकवेन किंवा तुला सांगेन. आज आम्ही परमेश्वराला केव्हा हाक मारतो? गंभीर विचार करा. आपण परमेश्वराला हाक मारली पाहिजे. 5 भाकरी आणि 2 मासे 5,000 लोक खाऊन तृप्त झाले. 12 टोपल्या सुद्धा पण भरल्या गेल्या. का भरल्या गेल्या?
तिथं फार सुंदर शब्द आहे. मग येशूने भाकर हातात घेतली, आभार मानून ती मोडली आणि शिष्यांना त्या वाटण्यासाठी दिली. आभार मानून ज्या वेळेला तुम्ही करतात प्रार्थना, त्यावेळेला देव त्या प्रार्थनेला उत्तर देतो. मग आता स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा की मी किती वेळा आभार मानतोय. स्तोत्र 103 मध्ये दावीद राजा काय म्हणतो? हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. मग तो आम्हाला दयेचा करुणेचा मुकुट घालतो, उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. प्रियांनो, आभार प्रदर्शनासह प्रार्थना आम्ही करत नाही म्हणून आमच्या जीवनात शांती दिसून येत नाही. 10 कुष्ठरोग्यांचं उदाहरण आपल्याला ठाऊक आहे. 10च्या 10 शुद्ध झाले. आभार मानायला कोण आलं? फक्त एक. 10च्या 10 शुद्ध झाले येशूने म्हटलं, परंतु आभार मानायला एक आला. आभार प्रदर्शनासह आमच्या प्रार्थना नाही म्हणून ती शांती तुमच्या आणि माझ्या अंतःकरणात नाही. म्हणून प्रियांनो, आभार मानून प्रार्थना करा. आपल्याला बेड्या पडलेल्या नाही आहे, आपल्याला वाद्यांनी ताणलेलं नाही आहे, आपल्याला अजून तुरुंगात टाकलेलं नाही आहे, आपल्याला अजून चपडाका बसल्या नाही आहे. पौलाला बसल्या होत्या, सिलाला बसल्या होत्या, तुरुंगामध्ये होते आणि रात्रीच्या प्रहरी गीत गात असताना, आभार प्रदर्शनासह प्रार्थना करीत असताना कैदी त्यांचं ऐकत होते. भूमिकंप झाला आणि जो तुरुंगाधिकारी होता त्याला वाटलं की सगळे कैदी पळून गेले. तो स्वतःला संपवण्याचा विचार करत होता. प्रियांनो, पौल म्हणाला की आम्ही येथेच आहोत. आभार प्रदर्शनासह ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेला ती शांती येते. शांती निघून जाण्याचं मुख्य कारण म्हणजे तुमचं आणि माझं आभार मानणं कुठंतरी कमी पडत आहे. आभार मानण्यासाठी कधीच कमी पडू नका. सिंहाच्या गुहेमध्ये दानिएलाने आभार मानून प्रार्थना केली. माशाच्या पोटामध्ये योनाने आभार मानून प्रार्थना केली. एस्तेर राणी राजासमोर जायचं होतं, आभार आणि प्रार्थना, उपवास आणि प्रार्थना ती करायला लावली आणि सर्व काही घडून आलं. दावीद राजाच्या जीवनामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. दावीद राजा अरण्यामध्ये मेंढपाळ होता. त्याच्यानंतर अबशालोमाने बंड केलं. 3-3.5 वर्ष दावीद राजा जंगलामध्ये फिरत राहिला. त्याच्या अगोदर शौल त्याच्या मागे लागला होता. शौलाने 2 वेळा त्याला मारण्याचा प्रयत्न पण केला. तो जंगलामध्ये, अरण्यामध्ये, डोंगरामध्ये राहून आभाराची प्रार्थना करतो. बघा, त्याच्या प्रार्थना जितकेही स्तोत्र त्याने लिहिले, आभाराने त्याने लिहिलेलं आहे. येशू ख्रिस्त रात्रभर पित्याची प्रार्थना करत होता, आभार प्रदर्शनासह आपल्या मागण्या देवाला कळवत होता. मग प्रियजन हो, तुमचं आणि माझं जीवन काय आहे? बघा, ख्रिस्ताने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणामध्ये राज्य करो असं म्हटलेलं आहे. एवढंच नव्हे तर ती जी शांती देवपित्याने आम्हाला दिलेली आहे ती आमच्या अंतःकरणात आहे. 2च गोष्टी आहे आमची शांती पळवणाऱ्या. एक म्हणजे पाप आणि दुसरं म्हणजे आभार न मानणं. मग आता गंभीर विचार करा. आता वेदीसमोर आपण जाणार आहोत. आमच्या पापी स्वभावाचा विचार करा. बायबल म्हणतं की कोणी मनामध्ये विचार केला तरी पण ते पाप आहे. या पापी स्वभावापासून बाहेर निघण्यासाठी येशू ख्रिस्ताने आपलं रक्त सांडलेलं आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. त्याच्या रक्ताने आम्हाला तारण प्राप्त झालेली आहे. त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्ही आणि मी प्रियजन हो शुद्ध झालेलो आहे. 1 योहान 1:7 असं म्हणतं की त्याचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. मग प्रियांनो, पापाचा स्वभाव मूळत आहे. म्हणजे पाप प्रत्येक मनुष्याला जन्मताच लागतं. स्तोत्रकर्ता म्हणतो, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाच मी पातकी आहे. मग ह्या पापातून सुटायचं कसं? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. येशू ख्रिस्तासंगती नातं जोडा, आपलं तारण प्राप्त करून घ्या आणि ज्या दिवशी तुमचं आणि येशू ख्रिस्ताचं नातं जोडलं जाईल त्यावेळेला ती शांती तुमच्या अंतःकरणात येईल. आज शांतीचा रविवार म्हणून सर्व जगभरामध्ये उपयोगी किंवा सर्व जगामध्ये आशीर्वादाचा असा होतोय. ही शांती पळवणाऱ्या 2च गोष्टी आहे. आमची पातकं आडभिंतीप्रमाणे असं यशया आम्हाला म्हणतो आणि इफिस्करास पत्र आम्हाला शिकवतं की आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला न कळवणं. म्हणून मग ह्या 2 गोष्टी गंभीरपणे घ्या. आपल्या पातकी स्वभावाला दूर ठेवा, समर्पण करा, प्रार्थना करा, देवाकडे शक्ती मागा की देवा मला पापापासून दूर कर. डोळे मिटूया, प्रभूकडे लक्ष लावू आणि मग वेजाकडे जाऊ. हे दयाळू दे बापा, ही पवित्र वचनं आम्हाला आजच्या सकाळी तू देतोस. मानसिक संतुलन बिघडणं किंवा ताण नियंत्रणात नसणं म्हणजे शांतीचा. म्हणून परमेश्वरा, जरी
जगाचं किंवा मनोविज्ञानाचं हे गुपित जरी असलं तरी पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की देवाशी नातं जोडलं म्हणजे शांती आहे. येशू ख्रिस्त शांतीचा राजकुमार आहे. आत्म्याची फळं शांती हे आहे, ते तू आमच्या मनात दे. प्रिय पित्या, पापापासून तो आम्हाला दूर ठेवतो. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे तो आम्हाला आता पापी गणत नाही, तर तो आम्हाला शुद्ध आणि पवित्र असा गणतो. आणि येशूने जे रक्त सांडवलं त्याच्यामुळे आज आम्हाला पापापासून सुटका आहे. प्रिय प्रभू, आम्ही पापापासून दूर राहण्यासाठी तुझी शक्ती मागतो. आणि जो पवित्र आत्मा तू आम्हाला दिला, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या आत्म्याची संगती आमच्यामध्ये असू दे. सोबतच आभार प्रदर्शनासह तुझ्याकडे प्रार्थना करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य करता असा हो. आता आम्ही मेजासमोर जाऊ. आमचं एकत्र मिळणं तुझ्या गौरवाचं असू दे. ही प्रार्थना तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, ज्यांचा ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा झालेला आहे, जे नित्य प्रभुभोजन घेतात, आपणाला या विधीचं आमंत्रण आहे. विधी सर्व करणारे वडील मंडळ आणि पाळक वर्गांना विनंती आहे, कृपा करून आपण विधीच्या मेजासमोर यावं. क्वायरला विनंती करतो, आपण गीत गायनाची सेवा करावी. हे गीत होत असताना मेजासमोर आपण जाऊया. ह्या गीत गायनाच्या सोबत मेजासमोर आपण जाऊ आणि विधी सर्व करणारं वडील मंडळ, कृपा करून आपण पुढे या. जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उद्धार. किंवा हे तुझी रक्तधार, देवाच्या प्रिय कोकरा. आलो तसाच करू काय, वायास शुद्ध हीनोपाय. तुझेच रक्त ते सहाय, देवाच्या प्रिय कोकरा. मी सेबॅस्टियन जयकर सर आपणाला ही विनंती करेन, विधी वाटपाच्या सेवेसाठी आपण यावं. आपण पहिले करिंथकरास पत्र काढूया. 11वा अध्याय, त्यामधील 23व्या वचनापासून पुढे. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणात हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणात हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करिता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत आणि बरेच निद्रेत आहेत. याचे कारण हेच. प्रियजन हो, वचन स्पष्टपणे म्हणतं की आम्ही आमचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आत्मपरीक्षण करणं म्हणजे नेमकं काय? तर आत्मपरीक्षण करणं म्हणजे आताच आपण जे ऐकलं त्यानुसार आमची पातकं ही आडभिंतीप्रमाणे झालेली नाहीत ना, ह्याचा गंभीर विचार करणं. आमचं ख्रिस्ती आध्यात्मिक जीवन प्रभूसमोर प्रभूला आवडणारं झालेलं आहे का हे बघणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे.
प्रियजन हो, ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं, परंतु त्याकडे बघत असताना महत्त्वाची भूमिका पिलाताची पण होती. पिलाताकडे बघत असता पिलाताला सत्य समोर होतं, कारण प्रभू येशू ख्रिस्त सत्य आहे. आणि सत्य समोर असताना देखील पिलाताने आपले हात धुवून घेतले. त्याने आत्मपरीक्षण केलं का? नाही. त्याच्यासमोर सत्य होतं, परंतु त्या सत्याला त्याने नाकारलं आणि आपले हात धुवून स्वतःला त्यामधून सुटका करून घेतली. आणि त्याने विचारलं की तू ख्रिस्त आहेस काय? त्यावेळेला त्याला हे ठाऊक होतं की हा ख्रिस्त आहे. त्याला माहिती असताना पण त्याने नाकारलं. त्याने आत्मपरीक्षण केल्याचं दिसून येत नाही. एवढंच नव्हे तर त्याने म्हटलं की तुला सोडण्याचा अधिकार मला आहे. याचा अर्थ त्याच्याकडे काहीतरी अपेक्षा असावी पिलाताची. प्रियजन हो, जर ह्या वचनांचा आत्मपरीक्षणाचा भाग जर आम्ही बघितला तर पिलाताला आपल्या नजरेसमोर ठेवा. पिलाताने त्याला कैफाकडे पाठवलं आणि परत मग त्याला आपल्या वाड्यात आणलं. त्याच्यानंतर सैनिकांच्या हवाली केलं आणि त्याच्यानंतर त्याने म्हणजे हात धुवून स्वतःला त्यापासून निर्दोष करून घेतलं. त्याचं आत्मपरीक्षण आम्हाला दिसतं का? आत्मपरीक्षण ही फार गंभीर आणि महत्त्वाची अशी बाब आहे. त्याने सत्य स्वीकारलं नाही. बरं, तो लोकांना भ्यायला की मी जर येशूला सोडून दिलं, बरबाला सोडलं नाही तर लोक मला बोलतील, लोक मला चिडतील आणि माझा राजकीय अधिकार संपून जाईल किंवा माझं राजकीय महत्त्व संपून जाईल असं पिलाताला वाटलं. त्याने आत्मपरीक्षण केलं का? त्याने वाईटासाठी आत्मपरीक्षण केलं, स्वतःचा अधिकार टिकवण्यासाठी. त्याने लोकांना प्रसन्न केलं, देवाला प्रसन्न केलं नाही. लोकांसमोर त्याने म्हटलं की या ख्रिस्ताला सोडावं की बरब्बाला सोडावं. लोक म्हणाले बरब्बाला सोडा. त्याने जिवंत देवाच्या या पुत्राला प्रसन्न न करता लोकांना प्रसन्न केलं. त्याने सपशेल आपली जबाबदारी टाळून दिली आणि तो हा विसरला की न्यायाचा प्रसंग त्याच्यावर पण येणार आहे. बघा प्रियांनो, पिलात छोटंसं व्यक्तिचरित्र दिसतं, परंतु येशूला वधस्तंभावर देण्यापर्यंत, येशू त्या बलिदानापर्यंत त्याची भूमिका फार भयंकर अशी आहे. मग आता वचन म्हणतं की आत्मपरीक्षण करावं आणि मग या भाकरीतलं आणि प्याल्यातलं घ्यावं. पिलाताने उद्धारक समोर असतानाही उद्धार घेतला नाही, शांती देणारा समोर असताना शांती घेतली नाही. लोकांच्या दबावाखाली तो राहिला, देवाला न प्रसन्न करता लोकांना प्रसन्न करत राहिला. प्रियजन हो, आत्मपरीक्षण करा आणि मग या भाकरीतून आपण घ्या. ज्या रात्री आमचा प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, हिशोबकाळ स्मरण करून ती मोडली आणि त्याची शिष्यात आपसात वाटणी केली. मी सन्मान्य रेव्हरंड सुनील लोंढे पाळक साहेब आपणाला विनंती करतो, कृपा करून आपण पुढे या व भाकरीवरती आशीर्वाद मागा. आमच्या प्रिय दयाळू बापा, तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला आम्ही शतशः धन्यवाद देतो, कारण की पुन्हा एकदा देवबापा तू तुझ्या या पवित्र सहभागितेमध्ये तू आम्हाला एकत्र केलंस आणि प्रभू या वर्षाच्या ह्या शेवटापर्यंत तू आम्हाला आणलंस. हे केवळ तुझी दया आणि तुझी कृपा आहे. पुन्हा एकदा देवबापा आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण की जे वचन प्रभू तुझ्या दासाकरवी आज आमच्यापर्यंत आलेलं आहे. देवबापा त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. देवबापा या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना अनेक गोष्टीमध्ये प्रभू आम्ही गुरफुटून जातो. अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतात, त्यामुळे प्रभू आमच्या जीवनातली शांती ही भंग पावते. पाप, अविचार आणि अन्य प्रकारच्या या जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रभू आमची शांती ही दुरावली जाते. परंतु पुन्हा एकदा देवबापा आम्ही तुझे आभार मानतो, कारण की तू आमची जीवनाचं सर्व तुला ठाऊक आहे प्रभू, आमच्या अडचणी गरजा. आणि म्हणून देवबापा तू या जगात आलास, तू आम्हाला शांती देण्यासाठी आलास. तू शांतीचा राजकुमार आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. देवबापा तू जीवन आम्हाला दिलंस, परंतु शांती आणि सर्व प्रकारचा आशीर्वादसुद्धा दिलेत. इतकंच नव्हे देवबापा, तू आम्हाला सर्व मानव जातीसाठी प्रभू त्या वधस्तंभावरती तू आमचं पापाचं मोल तू चुकवलंस. आणि प्रभू देवबापा संत पावलाने म्हटल्याप्रमाणे आम्ही ख्रिस्त विरहित होतो, रास्त विरहित होतो, शत्रू होतो, विचाराने तुझ्यापासून दूर गेलेलो होतो. पण संत पाऊल म्हणतो, देव प्रीतीचं प्रमाण हे देतो की
तो आपला स्वतःचा त्याने पुत्र दिला. आणि म्हणून देवबापा आम्ही तुझे आभार मानतो त्या प्रिय पुत्राबद्दल. प्रभू त्याने आमच्यासाठी सर्व प्रकारचं मोल त्या वधस्तंभावरती दिलेलं आहे. त्याच्या पवित्र रक्ताने देवबापा तो आम्हाला जीवन दिलं, पापक्षमा दिली, आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. इतकंच नाही देवबापा, हे तुझं देहाचं प्रतीक म्हणून प्रभू ही भाकर आम्ही सेवन करत असताना देवबापा तू म्हणतोस की मी जीवनाची भाकर आहे, जो खाईल त्याला कधीही भूक लागणार नाही. होय देवबापा, ही सार्वकालिक जीवनाची भाकर आम्ही घेत असताना पुन्हा एकदा तुझ्या त्या बलिदानाचं आम्ही स्मरण करतो. कारण की तू म्हटलंस की माझ्या स्मरणात हे करा. देवबापा आम्ही तुझं स्मरण नेहमी करावं. आणि तू आम्हाला विकत घेतलंस हे कधी आम्ही विसरू नये. यासाठी प्रभू आम्ही तुझ्या मार्गाने चालवं, तुझं पवित्र जीवन जगण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य करावं. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी प्रार्थना करतो. या भाकरीवर तुझा विपुल आशीर्वाद दे प्रभू. या खाण्याच्याद्वारे दे बापा पुन्हा आम्हाला तुझं स्मरण नेहमीच आमच्या जीवनात व्हावं अशी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. येशूच्या प्रिय नावाने प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. ज्या रात्री आमचा प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, येशू उपकार स्मरण करून ती मोडिली आणि त्याची शिष्यात आपसात वाटणी केली. मी क्वायरला विनंती करेन, कृपा करून आपण पुढील गीत गायन करावं व विधी सर्व करणारं वडील मंडळ भाकरीचं वाटप करेन. गीत नंबर 66 आपण यावेळेस काढूया. क्रुसास येशू टांगला अर्पिलेला कोकर. क्रुसास येशू टांगला अर्पिलेला कोकरा. स्तुत्य स्तुत्य येशूला अर्पिलेला कोकरा. अत्यंत प्रिय कोकरा. हे येशू नाम हो मधुर. ऐकूनी वाहे प्रेमपूर. अर्पिलेला कोकरा. मदीय पाप वाहिले. अर्पिलेला कोकरा. मला ह्या नावे तारिले. अर्पिलेला कोकरा. अत्यंत प्रिय कोकरा. हे येशू नाम हो मधुर. ऐकूनी वाहे प्रेमपूर. अर्पिलेला कोकरा. क्षमा पापांची पावलो. अर्पिलेला कोकरा. आता स्वर्गास चाललो. अर्पिलेला कोकरा. अत्यंत प्रिय कोकरा.
स्तवीन गाऊनी अर्पिलेला कोकरा अत्यंत प्रिय कोकरा हे येशू नाम हो मधुर ऐकूनी वाहे प्रेमपूर अर्पिलेला कोकरा सर्वांना भाकर मिळाली का? ज्या रात्री आमचा प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली, हिशोबकाळ स्मरण करून ती मोडिली, शिष्यांना आपसात वाटणी करून म्हटले की तुम्हासाठी मोडीला जात आहे तो हा माझा देह आहे. जितक्यांदा तुम्ही खाता तितक्यांदा माझ्या स्मरणात तुम्ही हे करा. घ्या, त्याच्या स्मरणात आपण भाकर घेऊया. मग भोजन झाल्यावर आमच्या उद्धारकाने प्याला हाती घेतला, हिशोबकाळ स्मरण करून त्याची शिष्यात आपसात वाटणी केली. प्याल्यासाठी मी रेव्हरंड जेज पठारे पाळक साहेबांना विनंती करतो, कृपया पुढे येऊन आपण प्रार्थना करावी. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो यासाठी की 2000 वर्षापूर्वी तू आमच्या पाप आणि अपराधासाठी तू आपल्या एकुलत्या एक पुत्राला त्या वधस्तंभावर आमच्या वतीने त्याचं बलिदान तू केलंस. जी शिक्षा आम्हाला व्हायला पाहिजे होती ती तू आपल्या पुत्रावर लादलीस आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमचे सर्व अपराध स्वतःवर घेतले आणि तो अपराधी गणण्यात आला. प्रभू, आज आम्ही तुझे आभार मानतो. येशा म्हणतो, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला आणि त्याच बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झालेलं आहे. जे रक्त तू आमच्यासाठी सांडलेलं आहे ते पवित्र निर्दोष असं रक्त होतं. आज त्या रक्ताचं प्रतीक म्हणून हा प्याला आम्ही सेवन करत असताना देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा या त्रैक देवाच्या नावाने हा प्याला आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित आणि पवित्र कर. आणि या प्याल्यातून आम्ही पीत असताना आमच्या खाण्याने आणि पिण्याने तुला गौरव मिळवू दे. तारणाऱ्या प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. मग भोजन झाल्यावर आमच्या उद्धारकाने प्याला हाती घेऊन हिशोबकाळ स्मरण करून त्याची शिष्यात आपसात वाटणी केली. क्वायर पुढील गीत गात असताना वडील मंडळ प्याल्याचं वाटप करेन. गीत नंबर 111 यावेळेस आपण काढूया. माझी पापे धुई कोण, प्रभू निज रक्ते धुई. ची
शुद्ध राखी प्रायश्चित्त होईना प्रभु रुधिराने होई पुण्य काही घडेना प्रभु रुधिराने होई ख्रिस्ताला धरिले त्याने चिकटिले रक्ताला ओतिले त्याची मज शुद्ध राखी सारे दोष मुसाया प्रभु रुधिराला पाही शांती क्षमा मिळाल्या प्रभु रक्ती आशा राही ख्रिस्ताला धरिले त्याने चिकटिले रक्ताला ओतिले त्याची मज शुद्ध राखी आता भाव ठेविला प्रभु रुधिरिनी सारा शांती देते मजला प्रभु रुधिरीची आशा ख्रिस्ताला धरिले त्याने चिकटिले रक्ताला ओतिले त्याची मज शुद्ध राखी प्याले मिळाले का? नसेल तर सुचवा. मग भोजन झाल्यावर आमच्या उद्धारकाने प्याला हाती घेतला, हिशोब काळ स्मरण करून त्याची शिष्यात आपसात वाटणी केली व म्हटले, तुम्हासाठी ओतिले जात आहे हे नवीन कराराचे रक्त आहे, हे अनेकांच्या पापांच्या खंडनिस्तव ओतिले जात आहे. जितक्यांदा तुम्ही हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही माझ्या मरणाची येईपर्यंत घोषणा करिता माझ्या स्मरणात हे करा. घ्या, आपण त्याच्या स्मरणात एकत्र प्याला घेऊया. आभाराची प्रार्थना करूया. हे दयाळू पित्या, या वर्षाच्या या शेवटल्या प्रभू भोजनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. वर्षभर तू आम्हाला चालवलंस, कृपा पुरवलीस व आज या प्रभुवारी आम्हाला आजच्या प्रभू भोजनाचा देखील तू सहभाग दिला, म्हणून आम्ही आभार मानतो. एकच भाकर आणि एकच प्याल्याचे भागीदार होऊन देवबापा, जसं आरंभीच्या मंडळीचं सर्व काही सामायिक होतं ते सामायिक आमचं होऊन देवबापा ही भाकर घेण्याची व प्याला पिण्याची तू कृपा दिली. तुझं वचन म्हणतं की अंडणीसाठी देह मोडला गेला आणि आम्हासाठी रक्त सांडलं. देवबापा, आम्ही ह्या प्याल्याचं प्रतीक आणि भाकरीचं प्रतीक म्हणून
तुझ्या स्मरणात हे करू शकलो यासाठी आभार मानतो. आजचा विधी तू आम्हाला घेण्याची कृपा दिलीस म्हणून उपकार मानतो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. यावेळेला क्वायरला विनंती असेल की आपण काही कोर्सेस, काही गीतं आपण गावीत आणि मग आपण प्याले गोळा करूया. गीत नंबर 297 आपण गाऊया. जय जय प्रभु यीशु की, हमको बचाने आया जगत में. गाऊया. जय जय प्रभु यीशु की हालेलुया, जय जय प्रभु यीशु की होसाना, हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो. आहा हालेलुया, होसाना, ला 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 ला.
या आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहू आणि नजर चुकीने एखादा प्याला राहिला असेल तर बघा, कारण ट्रेमध्ये एक प्याला कमी आहे. जर कुठं ठेवला गेला असेल तर कृपा करून आपण बघा. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. त्यानंतर सन्माननीय रेव्हरंड जे एच पठारे पाळक साहेब पुढे येऊन आशीर्वाद देतील आणि विजय संगीत गीत नंबर 241 ख्रिस्त शांती सत्प्रीती हे गाऊ, एकमेकांना सलाम करू आणि मग भक्ती समाप्त करू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडितो तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हा सर्व आणि आता ज्या शांतीच्या देवाने सर्व काळच्या कराच्या रक्ताने मेंढरांचा महान मेंढपाळ आपला प्रभू येशू याला मेल्यातून परत आणले, तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो, व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो. त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मंडळीतील सर्व लहान थोर सभासदांबरोबर, आमच्या एस.ए. चर्चच्या सर्व मंडळांबरोबर, SM ट्रस्टच्या सेवा कार्याबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. ख्रिस्त पवित्र शांती सत्प्रीती शोभा सौंदर्य माझी या जीवनी येशू पवित्र तू शुद्ध मज करे तुझे सौंदर्य दिसूया जीवन. सर्वांना सलाम.